अरे आज तुम्ही इकडे मंदिराकडे कस काय? इकडे कसं काय म्हणजे देवाच्या दर्शनाला आलो होतो. आणि आज तू पण एकदम पारंपरिक साडीमध्ये पूजेचं ताट कस काय? अरे आज गुढीपाडवा आहे ना, त्यामुळे साडी नेसली. आज फोटो काढायचे होते, इंस्टाग्रामला पोस्ट करायची होती ना मला. सणाला अशी पारंपरिक साडी नेसलीच पाहिजे. हो, म्हणून तर सगळ्या सणांना साडी नेसून फोटो टाकतात सोशल मीडियावर. मग जर साडीमध्ये आणि आपल्या परंपरेमध्ये इतकं सौंदर्य आहे तर मग ते फक्त सणालाच का आठवतं? म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे बघ ना, आज गुढीपाडवा आला की आपण आपल्या परंपरेबद्दल बोलतो, पारंपरिक कपडे घालतो, सोशल मीडियावर फोटो टाकतो. पण बाकीच्या दिवशी थोड्याशा लाईक, व्ह्यूज आणि कमेंटसाठी जेव्हा आपण सोशल मीडियावर छोटे छोटे कपडे घालून व्हिडिओ टाकतो तेव्हा आपली संस्कृती कुठे जाते? हो, तुझं पण म्हणणं बरोबर आहे. माझा उद्देश कुणाला वाईट ठरवण्याचा नाही, परंतु आपली संस्कृती ही फक्त सणाला आठवायची गोष्ट नाही, तर ती आपल्या जगण्यात आणि वागण्यात सुद्धा असली पाहिजे. खरंय, आज फोटो काढताना एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवेल. कोणती गोष्ट? हीच की संस्कृती ही फक्त फोटोसाठी नाही, अभिमानाने जगण्यासाठी आहे. बरोबर आहे. सणाला परंपरा आठवणच नाही तर त्याला जपणंही महत्वाचं आहे.